समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. सकाळी ज्यावेळेला देवपूजा झाली 9 वाजता. 9 वाजता झाल्यानंतर बुवा काय ना सगळी माणसं दर्शनावर आज हनुमान जयंती आहे त्या निमित्तानं इकडं मी गावात गेलो तो पाया पडायला देवदर्शन घ्यायला. तिथनं दर्शन घेऊन आलो घरी. इथं काम चालू आहे मंदिराचं काम चालू असल्या कारणाने इथं 11 साडे 11 वाजता ती माणसं होती. इथं दर्शन घेतलं लांबनंच मी. मग नंतर मी रानात गेलो. रानात गेल्यानंतर रानातनं मला फोन आला की घरनं फोन आला की काय नाही आपल्या मूर्त्यांची अशी विटंबना झालेली आहे, तोडफोड झालेली आहे सगळं, त्यापेक्षा तुम्ही लगेच आलो. तुम्ही लगेच रानातनं घरी आलो. घरी येऊन बघतोय तर सगळं तोडफोड झालेली आहे. ते बघितलं सगळं त्या मंदिराची अवस्था. मग त्या सगळ्या तुटून सगळ्या पडलेल्या आहेत. मग त्यापेक्षा मग सगळी माझी पाहुणी रावळी सगळी सगळी जमली ते सगळी जमली अगोदर इथं. सगळी जमल्यानंतर मग त्यांनी नंतर मग पोलिशनला गेलो. मग पोलिशनला ते गुन्हा दाखल साहेबांनी घेऊन आलो त्याशी. नाही राम लक्ष्मण सीता आणि मारुती आणि रामदास स्वामी. ओके. त्या 5 हे सरेगाव. तुमचं कोणा संशय नाही संशय वगैरे काय कुणावर नाही. तुमचं नाव काय? बाबासू शंकर चौगुडे, मुक्कामपूर सरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. हे मंदिर तुमचं वैयक्तिक आहे? वैयक्तिक मंदिर आहे. आपल्या पप्पा शंकर मारुती चौगुलेने वैयक्तिक हे आपल्या जागेत बांधलेले, वैयक्तिक जागेत बांधलेले आहे ही मंदिर. हॅलो हां बोला की. असं चालू करा. तर आपल्या मंदिराची राम काढत असू द्या. दाखलेला आहे का नाही तेवढाच फोटो घ्या. दाखलेला आहे दाखलेलं काय वेळमध्ये ज्यानं केलंय त्याचा उद्देश आपण नको समजला हाय. हा ही गोष्ट समजून का मंदिरात असणारी मूर्ती आणि कुणी फोडले आम्हाला काही कळलं नाही. आणि आम्ही घरात असताना लहान मुलांनी आम्हाला येऊन सांगितलं की बाबा मूर्ती आतमध्ये फुटली. म्हणून आम्हाला कळलं. ह्याच्यावर ज्यांनी मूर्ती फोडल्या असतील त्यांनी पोलिसांनी आणि याच्यावर सक्त ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही सांगतो. माझं नाव बबन चिनू रसाळी, मुक्कामपूर सरेगाव, तालुका रसाळ महाराज. मंदिर कुठं आहे आणि मंदिरात कुठल्या देवतांच्या मूर्ती होत्या? मंदिर आहे पाटण रोड, सापळ रोड, सरेगाव शेजारी. आणि मंदिरमध्ये असणारी मूर्ती श्रीराम, राम, लक्ष्मण आणि सीता, मारुती आणि गरुड, रामदास स्वामीची मूर्ती जो राम मंदिरच्या इथं घडले त्यांना लवकरात लवकर सजावावं आम्ही सांगतो. एवढी मी बोलतो आणि थांबतो. माझं नाव बबन चिनू रसाळे, रसाळ महाराज, सरेगाव. हिंदुवादी समाजाच्या तर्फे एक अतिशय आमचा जवळचा कार्यकर्ता काय नाव रे बाबासू शंकर चौगुले यांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेले राम मंदिर आणि त्याच्या मूर्ती अतिशय चांगल्या अशा मूर्ती त्याचे नासधूस केली आणि त्या अशा ह्या विध्वंसक प्रवृत्तीचा मी माझ्या गावातर्फे निषेध करतो. साधारण किती वाजता कळलं? हे 11 साडे 11ला कळलं की हे असं प्रकार झालेला आहे. अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे. काय त्यातनं जातीय तेढ निर्माण करावी म्हणून असा बाहेरच्या लोकांनी केला आहे का काय केला आहे? कारण आमच्या गावात तरी असा जातीय तेढ कधीच नाही आणि नव्हती. हा प्रकार बाहेरच्याच लोकांनी येऊन केला जर जातीय तेढ निर्माण व्हावं. पण असे प्रकार होणे अतिशय दुर्दैवी आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो.
समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.